नमस्कार, मी DS लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. कालपासून काही फोटो व्हायरल होत आहेत आणि ह्या फोटोचं कनेक्शन अजित दादा यांचं विमान अपघात याशी जोडलं जाते. आणि कालचं जे प्रकरण आहे अशोक खरात याचं जवळून संबंध आहे असं सांगितलं जाते. आता हे नेमकं किती खरं आणि किती खोटं हे तर पुढं चौकशी अंती समोर येणार आहे. पण सध्या काही ज्या नेते मंडळी आहेत, नेत्या आहेत, त्यांच्या पोटाला एक बँडेज दिसते आणि सुषमा अंधारे यांनी काल पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्यासोबतच काही लोकांचं म्हणणं आहे, त्यासोबत अमोल मिटकरी यांचे काही प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले असतील. या सर्व गोष्टीवरनं आता चर्चेचा विषय ठरतोय म्हणजे ह्या फोटो. कोणत्या तरी बोटाला बँडेज आहे, म्हणजे कोणत्या तरी म्हणण्यापेक्षा 4 बोटापैकी एका बोटाला बँडेज आहे आणि याचं कनेक्शन अशोक खरात आणि अजित दादाचा विमान अपघात याच्याशी जोडलं जाते. सध्या यावरती कोणताही ठोस माहिती नाही किंवा ठोस पुरावे समोर आलेले नाही किंवा या प्रकरणी अजून काही ठोस चौकशीनंतर माहिती समोर आलेली नाही. येणाऱ्या काळामध्ये अशोक खरात प्रकरण सोबतच अजितदादा विमान अपघाताचं प्रकरण याचं कुठंतरी कनेक्शन निघण्याची शक्यता वाटत आहे असं आता वाटायला लागले ह्या सर्व घडामोडीवरनं. आता यामध्ये सर्वात महत्वाची एक गोष्ट आहे ती म्हणजे VSR कंपनी आणि अशोक खरात याचं कनेक्शन आहे हे काही नेते मंडळी ठामपणे सांगत आहेत, दावा करत आहेत. त्यामुळे या गोष्टीला थोडं बळ मिळालं आहे आणि सध्या विषय आहे तो म्हणजे या व्हायरल फोटोचा. यावरती आपलं काय मत आहे आपण हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.